नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस असले काहीतरी थंड आणि रुचकर पिण्याची इच्छा नक्की होते. तर आता ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण बनवणार आहोत नाचणीचे आंबील. हो, पौष्टिक आणि रुचकर असे अमृततुल्य पेय. तर त्यासाठी आपण घेतलेले आहे 2 चमचे नाचणीचे पीठ 3 तास आधी भिजवून ठेवलेले आहे आणि 2 ग्लास पाणी आपण पातेल्यात उकळायला ठेवलेले आहे. तर हे पाणी उकळेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर नाचणी ही गुणधर्माने अतिशय थंड असते आणि शिवाय ह्या नाचणीमध्ये आयर्न, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे ही नाचणी एकतर तुमचा कॅल्शियमचा उत्तम स्रोत म्हणून घेऊ शकता, शिवाय तुमच्या शरीराला थंडावा देणारी एक पदार्थ म्हणून घेऊ शकता आणि तिसरा ऑप्शन म्हणजे त्यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे वेट लॉससाठीही याचा उपयोग होतो. अतिशय उत्तम आणि हेल्दी आणि अतिशय रुचकर हे पेय आहे, जे लहान मुलेसुद्धा आवडीने पितात. तर असे ही नाचणीची आंबील आपण बनवायला घेतलेली आहे. तर आपण इथे पाणी उकळायला ठेवलेले आहे. या पाण्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून हे पाणी आता उकळून घेणार आहोत. तर त्यासाठी दुसरं लागणारं साहित्य आहे एक 5-6 लसणाच्या पाकळ्या, ज्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत. अगदी पेस्ट नाही करायची आहे, पण दाताखाली येतील अशा ठेचून घ्यायच्या आहेत. आणि एक अर्धा चमचा जिरेपूड. तर जिरेपूड मी आधीच करून ठेवलेली आहे, फक्त आता लसूण पाकळ्या मी सोलून घेते हे पाणी उकळवेपर्यंत. तर पाणी उकळायची प्रोसेस चालू आहे, तोपर्यंत मी लसूण पाकळ्या सोलून घेते. लसूण पाकळ्या कधीही असं म्हणतात की फ्रीजमध्ये ठेवू नये. अनेक जणांना सवय असते की लसूण तुम्ही सोलून महिनाभरांचा किंवा आठवड्याभराचा एकदम फ्रीजमध्ये ठेवता. जर तुम्ही तसा ठेवणार आहात तर तुम्ही तो हवाबंद डब्यात ठेवा. तर पाणी उकळून झालेले आहे, तर त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा जिरेपूड आणि 5-6 ठेचलेल्या लसूण पाकळ्या आता आपण यामध्ये टाकणार आहोत आणि एक मिनिटभर उकळी काढूया, जेणेकरून याचा अर्क त्यामध्ये छानपैकी उतरेल. तर हे उकळून घेऊया आणि त्यानंतर मग आपण यामध्ये पुढची प्रोसिजर करणार आहोत. तर जेव्हा हे नाचणीचे पेय तयार होते किंवा नाचणीची जी आंबील तयार होते, तर ती ताकात मिसळून पितात. ताकात मिसळून पिण्याचा फायदा आहे की ताक पण एक थंडावा देणारं किंवा पोटाला आराम देणारं एक पेय आहे. आणि प्रेफर करा की ताक जे आहे ते घरी बनवलेलं ताजं ताक असेल तर उत्तम आहे. बाहेरून आणलेलंही ठीक चालेल, पण कदाचित ते खूप आंबट झालं असेल वगैरे, तर कदाचित ते तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास देऊ शकतं. त्यापेक्षा तुम्ही नेहमी रोजच्या रोज घरी दही लावा आणि त्या दह्याला घुसळून त्याचं ताक बनवलं तर उत्तम राहील. म्हणजे खूप चांगला स्रोत आहे तो तुमच्या पोटासाठी, तुमच्या पूर्ण शरीरासाठी, स्किनसाठी, तुमच्या केसांसाठी. असं म्हणतात की पोटाच्या आरोग्यावरती तुमचं सर्व शरीराचं आरोग्य अवलंबून असतं. तर जर तुम्ही पोटासाठी ही प्रोबायोटिक्स तुम्ही दह्यातून, ताकातून घेत असाल तर खूप उत्तम आणि खूप छान स्रोत आहेत ते. तर आता हे पाणी आपलं उकळत आहे. पाणी उकळून झालं की आपण यामध्ये जे आपण भिजवून नाचणीचं पीठ ठेवलेलं आहे 2 ते 3 तासांपूर्वी, फक्त 2च चमचे नाचणीचं, खूप काही लागत नाही याला साहित्य किंवा खूप काही पीठ पण लागत नाही आणि वेळही जादा नाही लागत. तर हे पीठ ठेवलेलं होतं भिजवून, ते पीठ आपण आता ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून ढवळणार आहोत. जर मिश्रण थोडंसं घट्ट वाटत असेल तर यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालू शकतो. तर मला हे थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मग यामध्ये मी अजून एक वाटीभर पाणी ॲड करते, म्हणजे ते शिजून अजूनच ते थोडं घट्ट होणार आहे. तर आता एक वाटी पाणी घालून ठेवलेलं आहे आणि याला हार्डली एक 5 मिनटं उकळून घेतलं ना तर छान ते, म्हणजे वरती थोडीशी साय आल्यासारखी दिसते, तेव्हा ते फुल्ली कुक झालेलं असतं असं समजावं. तर हे जे नाचणीचं पेय आहे तुमच्या हाडांच्या मजबूतीसाठी, तुमच्या फायबरच्या रिक्वायरमेंटसाठी, शिवाय तुमच्याकडे जर आयर्नची डेफिशियन्सी असेल, हिमोग्लोबिनची डेफिशियन्सी असेल तर त्यासाठी उत्तम आहे. आता हे पेय तयार आहे. तर हे नाचणीचं आंबील आपण ताकात मिक्स करून पिणार आहोत. अतिशय थंड आणि रुचकर असे हे पेय आहे. तुम्हाला आवडतं का नाचणीचं आंबील? नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा.
लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर. स्टे ट्यून्ड. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.